पुढे येत नाही बाबा. मला एक मिनिट. नमस्कार वायटी फॅमिली. तर आज आम्ही चाललो आहोत अहमदाबादमध्ये काईट फेस्टिवल बघायला, जे की सर्वात मोठं काईट फेस्टिवल असतं. खूप मोठे मोठे पतंग उडवतात तिथे. संस्कृतीला हातात घेऊन खूप हात दुखतात, त्यामुळे तिला आता थोडं चालायला सांगितलं आहे. तर मी हात धरून तिला घेऊन जात आहे चालत चालत. खूप लांब आहे काईट फेस्टिवल, रिव्हरफ्रंटलाच आहे, पण पतंग हॉटेल आहे तिथेच आहे. बाहेर फिरायला गेलो की संस्कृती खाली उतरतच नाही, म्हणजे चालायचं असेल तेव्हा उतरत नाही, आणि जेव्हा गर्दीचं ठिकाण असेल तेव्हा मला उतरायचं बोललेला नाही. इतकी फास्ट पळते इकडे तिकडे, आणि आता बघा चालायचं तर चालत नाहीये. रिव्हरफ्रंट पासून पण खूप लांब आहेत, आणि तिकडे ऑटो पण जात नाहीत. सो लोक सगळेजण चालतच चालले आहेत. तर आता आम्ही पोहोचतच आहोत काईट फेस्टिवलला. 2 किलोमीटर चालून आम्हाला आता दिसली त्यांची कमान. तर आम्ही आता रोड क्रॉस करून पलीकडे जात आहोत. आम्ही रोड क्रॉस करून या साईडला आलोय. तर आता इकडून पण थोडं चालायचं आहे. तर चला बघूया आपण. तुम्ही पण बघा संस्कृती कशी चालतीये. मान पाठीमागे करून समोर बघत चालते. हे असं असतं तिचं चालायचं. सरळ कधी चालतच नाही, मध्येच इकडे तिकडे जाते. छकुली संस्कृती हे. फायनली आम्ही काईट फेस्टिवलला पोचलो आहोत. तुम्हाला झूम करून दाखवते. लिहिलंय तिथं इंटरनॅशनल काईट फेस्टिवल 2024. बघू शकता तुम्ही पण. इथं गेम चालू होत्या, ते थांबलेले लोक बघायला, गेम बघायला. सर्वजण इथं फोटो काढत होते काईट फेस्टिवलच्या. इथं आम्ही पण काढले फोटो. मग आता आम्ही आत एंट्री केली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एंट्री करताच फूड मॉल होतं. स्टार्टिंगला स्नॅक्स वगैरे सगळं काय होतं. तर आम्हाला पण भूक लागली होती. आम्ही थोडं खाल्लं आणि मग पुढे गेलो. सगळीकडे पतंगाचं डेकोरेशन त्यांनी केलं होतं. तर सर्व लोक तिथे थांबून
फोटो काढत होती. हे पण छान केलंय. तिथूनही आम्ही पुढे आलो तर लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्हीकडे शॉपिंग मॉल होते. सगळे ड्रेसेस वगैरे सगळं काही होतं त्यांच्याकडे. पण इथे खूप महाग असतं त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही आहे. ऊन असल्यामुळे पतंग वरती उडत नव्हते, त्यामुळं पतंग उडवायचं थांबवलेलं त्यांनी. तर थोड्या वेळाने उडवत होते. आता सध्या एक पतंग दिसला आहे आम्हाला. आता तुम्ही पाहू शकता जगातला सर्वात मोठा पतंग उडवत आहे. थोडा वारा आला आहे. वारा गेल्यामुळे पतंग परत खाली आला. काईट फेस्टिवल बघायला भारतामध्ये खास गुजरात, अहमदाबादमध्ये फॉरेनर पतंग बघायला येतात. ओ वाव, तुम्ही बघू शकता जगातील सर्वात मोठा पतंग आहे हा आणि आता सध्या तो उडत आहे. बघा बघा. वारा ये जा करत आहे. 4 वाजले दुपारचे. इकडे जास्त वारा नाहीये तरी पण पतंग उडवायचा प्रयत्न करत आहेत. ही समोर दिसते ती साबरमती नदी आहे आणि या नदीच्या बाजूलाच ग्राउंड आहे काईट फेस्टिवलचं. चकुली काईट बघ. संस्कृती दमलेली आहे, सो तिला आता मी स्ट्रॉबेरी दिली आहे खायला. ती काही खात नाही. खेळ करायला घेतलेलं आहे तिने. चकुली चकुली बाय 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 बाय. त्यांना पण करते का तू बाय? त्यांना सगळ्यांना का बाय बाय बाय? मोकळी स्पेस पाहिजे तर ती इकडे तिकडे पळते छान. तुम्ही बघू शकता इथे हा सप्तरंगी कलरचा पतंग उडत आहे आकाशात भरारी. संपलं काय? हाय चकली, हाय. संध्याकाळ झाली आहे, 6 वाजले आहेत. तर आता आमचा निघायचा टायमिंग झाला आहे. बसने आलोय, बसनेच जाणार आहोत. तर बस पण टायमिंगमध्ये येते, तर लवकर घरी जायचं आहे. खूप दमलो आहोत आम्ही संस्कृतीला हातात घेऊन आणि तिच्या पाठीमागे पळून पण आम्ही खूप दमलोय.
बहुत ही थक गए ये दोनों, गिर गई संस्कृति। अब हम बहुत ही थक गए हैं और बहुत ही लेट हो गया है ना छकुली? लेट हो गया है ना? या इधर ही रहने का रिवर फ्रंट में? हाँ रहने का आहे? तुला इथं राहायचंय? तुला इथं? होय, तुला सोडून जाऊ आम्ही? सोडून जाऊ? हो। याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे जाता जाता खूप छान वाटलं तर याचा व्हिडिओ काढला. लोक इथं फोटो काढत होते छान. आणि आता आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.